पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस बरसला। नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले होते। पुराचं पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचं नुकसान झालं। धान्य आणि सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसला। पश्चिम विदर्भातील अमरावती जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळमध्येही रिमझिम पाऊस पडला। भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। संततधार पावसामुळे शनिवारी जिल्ह्यातील 27 मार्ग बंद पडून वाहतूक प्रभावित झाली। गोसेखुर्द धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत। सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने रस्ते आणि वस्तीमध्ये पाणीच पाणी होतं। जिल्ह्यात 364 घरांचं अंशतः तर 5 घरांचं पूर्णतः नुकसान झालंय। शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती। मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। नाल्यांमधील पाणी घरामध्ये शिरल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 241.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। हजारो हेक्टर क्षेत्रातील धान्य पीक पाण्यात गेलं आहे।